पुढच्या बातमीकडे वळूयात। पवारांची राष्ट्रवादी एनडीए मध्ये सहभागी होणार, पवारांच्या अनुभवाचा फायदा देशाला झाला असं शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी वक्तव्य केलेलं आहे। शिक्कामोर्तब तोपर्यंत होत नाही तोपर्यंत प्रत्यक्षामध्ये एक पाठिंबा जाहीर करत नाही तोपर्यंत। त्याच्यामुळे सुप्रियाताईंची सुद्धा एक मुलाखत मी बघितलेली होती, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की जी आपण महिला विधेयक आणतोय त्याच्यामध्ये अधिकची जर जागा निर्माण होणार असतील तर आमचा पाठिंबा राहील। शेवटी तो कंडिशनल पाठिंबा असं म्हणता येईल। कंडिशनल पाठिंबा वेगळा असतो आणि एनडीए मध्ये सहभागी होणं हे वेगळं असतं। त्याच्यामध्ये तुम्ही सत्तेमध्ये सुद्धा येता, तुमच्यापैकी काही लोकांना मंत्री होण्याची संधी मिळते। तर हा नेमका पवारसाहेब हे खूप अनुभवी आहेत आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा जर देशाच्या हितासाठी झाला तर त्याचे सर्वांनीच स्वागत केलं पाहिजे असं मला वाटतं।